आमच्या पक्षाने गड किल्ले आणि काही ऐतिहासिक ठिकाणांचं संवर्धन करायचं ठरवलेलं आहे. तर आम्ही तुम्हाला त्या सगळ्या ठिकाणांची माहिती देतो. तुम्ही एक प्रेझेंटेशन तयार करा. प्रतापराव कुठे दिसत नाहीयेत का? हॉस्पिटल मधनं हऱ्याला कामाला लागले की काय? प्रतापराव आहेत ते, त्यांची खासियतच आहे ती. इकडची वाट कशी काय वाकडे गेलीत? तुम्हा सगळ्यांना आमच्या घरी येण्याचं आमंत्रण द्यायला आलोय. काय एवढं मोठं कार्य काढलं? अहो, ते शक्य असतं तर आणखीन काय पाहिजे होतं. नाही, आमच्या घरी महापूजा आहे, त्यासाठी मोठा भंडारा ठेवलाय. तिथं तुम्ही तीर्थप्रसाद आणि महाभोजनासाठी सहपरिवार यावं यासाठी आमंत्रण द्यायला आलोय. पूजा? तुमच्याकडे तर सगळ्यांची तळी भरण्याचा कार्यक्रम जोरात असतो, मध्येच पूजा कसली घातली? शुद्धीकरण. शुद्धीकरण हा एकच हेतू. काय आमचे चिरंजीव योग शांती केंद्रात जाऊन त्यांच्या मनाचे शुद्धीकरण झालं हो. आता घराचं शुद्धीकरण म्हणजे आजपर्यंत त्या घरात जे काही अपवित्र अमंगळ घडलंय ते सगळं निघून जावं आणि ह्याच्या पुढे सगळं मंगल व्हावं एवढी एकच इच्छा. नाही, पण एका वेळेला एवढं सगळं होणं अवघड आहे. काय देशमुखांना 1000 वेळा जरी गंगेत बुचकळून काढलं ना तरी शुद्धीकरण होणं अवघड. ठीक आहे, पण पूजेला आम्ही नाही म्हणणार नाही. आम्ही येऊ नक्की. आता कसं, आता आमचं घोडं गंगेत नाहीलं. तुम्ही यायचं कबूल केलं, आम्हाला फार बरं वाटतं. या नक्की. प्रतापरावांना सुद्धा घेऊन या. हे एवढे कसे बदलले? यामागे काही राजकारण आहे वाटतं. असू शकतं. लोकांना गंडवायला हे लोक असे मध्ये मध्ये अशा चळवळी करत राहतात. लोकांना चांगलं माहितीये ही लोक कशी आहेत ती. प्रतापरावांना पण सांगा या अशा लोकांपासून जपून राहायला. आणा. मग काय म्हणते प्रेझेंटेशन? काही लागलं तर सांगा अजून. ओ संत तुकाराम. तुकाराम नाही आबासाहेब, चोखा मेळा. हा तेच ते. आता दोघे मिळून पूजेची तयारी करताय ना, जरा पटापटा आवरा. माणसं यायची वेळ झाली. पण तुम्ही एवढ्या गडबडीत कुठे गेला होता? तुमच्या म्हणण्याप्रमाणे संत गोळा करायला गेलो होतो. म्हणजे ते आपल्या गावचे ते संत रावसाहेब आहेत ना, त्यांना खास आमंत्रण द्यायला गेलो होतो आम्ही. अहो, छोटीशी पूजा आहे ही, त्यासाठी त्यांना कशाला बोलवत बसला? पूजा छोटी असली म्हणून काय झालं, त्या निमित्तानं पाहुणे माणसं घरी येतील, हवा पाण्याच्या गोष्टी होतील, गाठी भेटी होतील. आपल्या घरच्या नोकर माणसांच्या गाठी भेटी बी होतील की. पण काय गरज आहे आबासाहेब? गरज आहे चिरंजीव. त्यांना कळायला नको का सुगरण नोकर माणसं आपल्या घरात आहेत ते. म्हणजे चिरंजीव इतकं सरळ वागून चालत नसतं. त्यांच्या घरातली रमा आता आपल्या घरात आहे, त्यांना कळायला हवं का नको? अहो आबासाहेब, पण कशाला हा घाट घालताय? चांगल्या धार्मिक वातावरणात कशाला राजकारण करताय? आणि त्या रमा, त्या बिचाऱ्यांना कशाला यात ओढताय? अहो, देवाचा प्रसाद घेतल्यावर त्यांना बी पुण्य घावनच की. आणि आपल्याला अन्नदानाचं पुण्य. रमायांना शेतावर शोधलं पण तिथेही नव्हत्या त्या. मग आता कुठे गेले असतील? का दूर राहायचा प्रयत्न करतायत त्या माझ्यापासून? रमा, 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 रमा. रमा, कुठे होतात तुम्ही? सॉरी सॉरी सॉरी, मला वाटलं की तुम्ही चुकून झाला.
कुठे गेले असतील त्या? रमा, हे बघा, यात किराणाचं सामान आहे आणि प्रसादाचं सामान आहे, आणि काही लागलं तर मला सांगा. आणि एवढं सामान प्लीज त्या डब्यात भरून ठेवा. म्हणजे मला कळतंय तुम्ही आत्ताच आला तिथे आणि एकदमच सगळं काम आलंय आणि मदतीसाठी पण कोणी नाहीये. सॉरी. अहो साहेब, सॉरी काय म्हणताय? माझंच काम आहे ते, मी करीन. साहेब, हा? अहो, मला भाऊ म्हटलं तरी चालेल. मी तर म्हणतो भाऊच म्हणा. ठीक आहे. आणि स्वयंपाक सोडून बाकी काही मदत लागली तर मला सांगा. अहो पण साहेब, मी काय म्हणजे भाऊ, अहो मला जमती काम. तुम्ही नका काळजी करू, मी करून घेईन. बर, मग आता आधी प्रसादाचं करायला घ्या. आणि गुरुजींनी सांगितलं आधी प्रसाद करायचा, म्हणून म्हण. चला लवकर करूया. हॅलो, हा बोला. काय? अंकुशच्या घरी कसली पूजा आहे? अहो, हो माहितीये पूजा आहे, पण ठीक आहे, येतो मी. हो पोचतो. हे बघा रमा, इथे पूजेचं सामान ठेवलंय. फळं आहे, फुलं आहेत, हार आहेत. तुम्ही काय करा आता, हे तुमच्याशी बोलतोय मी, लक्ष कुठे आहे तुमचं? अहो ते म्हणजे जरा. हा असू दे, बघा पूजेचं सामान ठेवलंय, तयारीला लागा. मी बघतो, तुम्ही काम करा. अहो हो, साखरच काढत होते. म्हणजे कसं? छोटे मला, तुम्ही इथं बी आलात? तुम्ही इथे काय करताय? का आलात तुम्ही यांच्याकडे? छोटे मला थांबा. अहो एक चूक काय केली तर तिची माफी न देताच चालत. ह्या चुकीला माफी नाही. बरं मग शिक्षा तर असेलच ना. तुम्ही सांगाल ती शिक्षा मला मान्य आहे. पण असं चिडून जाऊ नका. मी शिक्षा देईन ती मान्य करावी लागेल तुम्हाला. चालेल, ठीक आहे. हा प्रसाद बनवायला मी तुम्हाला मदत करणार, ही तुमची शिक्षा. अहो पण छोटे मला, यात मला काय? तुम्हाला शिक्षा झाली की. शिक्षा मंजूर नसेल तर चाललो. अहो थांबा. मान्य. आता कसं? या. छोटे मला. हो रमा, तो गॅस बंद करा आधी. अहो, लक्ष कुठे तुमचं? ते करपलंय सगळं. सावकाश सावकाश. ते काय झालं, मी आज साखर काढायला गेले. तुम्ही काही काळजीत आहात का? हे बघा, तुमचं इथे मन नसेल रमत तर तसं सांगा मला. होतं, काही प्रॉब्लेम नाही. अहो नाही, असं काही नाहीये. मी देईन, परत करते मी ते. नक्की? वय. चला मग लवकर करा, पाहुणे यायची वेळ झाली. वय. या रावसाहेब या. हो, ग्रामविकास मंत्र्याचे पाय आमच्या झोपडीला लागले, हे महत्व म्हणायचं. नमस्कार वनी साहेब. नमस्कार बाळा. या. नमस्कार काका, ओळखलं ना? पाया पडतो. अरे असू दे असू दे. पाया पडतो. रावसाहेब, दर्शन घ्या तुम्ही. चिरंजीव, चहा पाण्याचं बघा. हो, सगळं तयार आहे. हा, या.
या बसा रावसाहेब. वनी साहेब बसा. हो. रावसाहेब, आजपर्यंत तुम्हाला कोणापुढे इतकं नतमस्तक होताना बघितलं नव्हतं आम्ही. राजकारणात जर कोणाच्या पाया पडलो तर कधी वरनं डोक्यात फोंडा येईल काय सांगता येत नाही, म्हणून मी सवयच नाही ठेवली आहे. देवाच्या पाया पडलेलं कधीही चांगलं. चांगलं आहे. पण रावसाहेब, नंतर महाप्रसाद सुद्धा आहे बरं का. जेवूनच जायचं. आता वाड्यावर काय करायला सांगितलं असं तर आधीच नाही म्हणून सांगा. आपल्या आवडीचं सगळं केलंय काय. अहो पण नाही आम्ही ऐकणार नाही. ठीक आहे. वा 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 वा, तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन इथं आलात आणि आता जेवायला सुद्धा थांबतात. यापेक्षा काय मोठं भाग्य असणार आहे. नाही, तुमच्यासाठी नाही आलोय, देवासाठी आलोय. आणि जेवणासाठी नाही थांबलोय, प्रसादासाठी आलोय. कारण काही का असं ना, पण आज तुम्ही इथं येणं फार महत्वाचं होतं. अरे या 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 प्रतापराव, या दर्शन घ्या आणि आता इथे चहाला या. या. अंकुशराव, अरे चहा पाण्याचं काय झालं? पाहुणे खोळंबले तिथं. आणि प्रतापराव सुद्धा आलेत. या बाहेर. आलो. हा. या आमच्या घरातल्या नवीन अन्नपूर्णा. ओके तुम्ही टेन्शन घेऊ नका. होतं नवीन आहेत ना त्यांना सवय नाहीये इथल्या वस्तूंची. तुम्ही परत एकदा चहा बनवाल का? तिला सगळा राडा नंतर आवरून घ्यायला लावा. इथे हो, मला माहिती आहे त्या तुमच्याकडे होत्या आधी कामाला, पण मी नाही बोलवलं त्यांना. त्या स्वतःहून आल्या काम मागायला. सॉरी, म्हणजे तुम्हाला वाईट वाटू शकतं. काय संबंध? नोकर माणसं आहेत ती, त्यांना जिकडे जास्त पैसा मिळेल तिकडे ते जातील. आम्ही नोकरांसाठी कधी वाईट वाटून घेत नसतो. अरे तू उभा कायस? बस ना प्लीज. मी आलोच. बघ. मी काय म्हणतो रमा, आपण अहो तुम्ही रडू नका. हा, चला मी मदत करू तुम्हाला चहासाठी. त्यापेक्षा आपण त्यांना जेवायला वाढूयात का? स्वयंपाक पण झालेला आहे. मी बाहेर ताटांचं बघतो. तुम्ही तोंड धुवा, डोळे पुसा, फ्रेश व्हा आणि या. हे बघा, कधीही टेन्शन आलं ना की दीर्घ श्वास घ्यायचा, शांत व्हायचं आणि मग काम करायचं. बाय बाय. चिरंजीव, चांगली फुलाची रांगोळी काढा रावसाहेबांच्या ताटाभोवती. ते तुमचं ते बटाट्याच्या फोडीमध्ये 1-2-4 उदबत्त्या वगैरे काय ते टोचून ठेवा इथं. हो. नाही नको प्लीज. असलं काही नको. बरोबर आहे. जेवताना उगा धूर नको. नाही. हा, बरं. नाही नको. प्लीज. नाही. जेवताना उगा धूर नको.
आधीच इथं बराच दूर झालाय. म्हणजे पूजेमुळं पूजा. अंकुश मध्ये बराच बदल झालाय. आम्ही यायचो तेव्हा वेशीबाहेर काळे झेंडे घेऊन असायचा. आता फुलांची रांगोळी बिंगोळी काढतोय. आधी दगड होतो, मग या दगडाला आकार देणारा मिळाला आणि मूर्ती घडली असं समजा. चांगलंय, फक्त त्यावर शेवळ जमू नका देऊ म्हणजे झालं. हो, मी नक्की काळजी घेईन. मी रमा यांना बोलवतो प्रसाद वाढण्यासाठी. रमा, ए रमा, येते. ताट तिकडं आहेत, तिकडं वाढा. सगळं वाढायला शिकवायचं काय तुम्हाला? ठीक आहे, ठीक आहे. आबा आबा, एवढं काही झालेलं नाहीये. ठीक आहे, होईल होईल. वाढा वाढा. रमा, खूप केलं ग तुझ्यासाठी, पण तू मात्र सगळं विसरलीस. ही अपेक्षा नव्हती मला तुझ्याकडून. मला वाटलं होतं तू इतरांपेक्षा खूप वेगळी असशील, पण नाही, तू पण इतरांसारखीच निघालीस. चांगले पांग फेडलेस. हा, पण का रमा, का केलंस तू असं? काय गरज होती तुला? तू खूप चुकीचं वागलीस. शांत हो तेजू. मुद्दाम केलं ना तुम्ही हे सगळं? तुम्ही आमच्या घरचं काम सोडलं कारण तुम्हाला माझ्यापासून दूर जायचं होतं, हो ना? इथे येण्याची तुम्ही खूप वेगवेगळी कारणं सांगाल सगळ्यांना, पण खरं कारण मला आणि तुम्हालाच माहिती. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही माझ्यापासून जेवढं दूर जाण्याचा प्रयत्न कराल ना, तेवढंच जवळ या. हे अंतर काहीच नाहीये रमा. तुम्ही जिथे कुठे जाल ना, तिथे मी असेन. कारण आपण आता वेगळे राहिलोच नाही आहोत. आपण एवढे एकत्र झालो आहोत की जगातलं कुठलंही अंतर आपल्याला दूर करू शकत नाही. पण हीच गोष्ट तुम्हाला समजत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, माझं जगणं हे तुमच्यासाठी आणि मरण तुमच्या सोबतच असेल.